हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने गाजर हलवा। त्यासाठी मी इथे 1 किलो गाजर घेतलेले आहे। गाजर स्वच्छ धुवून आणि किसून घेतले। तर गाजराचा हलवा बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये 1 कप साजूक तूप घालून घेतलेला आहे। तर आता यामध्ये आपण किसलेला गाजर घालून घेऊया आणि हा गाजर कमी होईपर्यंत चांगला तुपामध्ये आपण शिजवून घेऊया। तर चला आता हा आपण चांगला मिक्स करूया आणि तर हा किस आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगला तुपामध्ये शिजवून घ्यायचा आहे। आता जेवढा आपला आहे त्याचा अर्धा होईल। तर बघू शकता छानपैकी आपला किस हा तुपामध्ये शिजला आहे। आता यामध्ये आपण दूध घालून घेऊया। तर मी ते अर्धा लिटर दूध घातलेलं आहे। आता हे दूध मिक्स करून आपण याला एक उकळी येऊ देऊया आणि हे दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत शिजवत राहायचं आहे। तर बघू शकता छानपैकी आपलं दूध पण आटलेलं आहे आणि गाजराचा किस हा दुधामध्ये चांगला शिजला गेलेला आहे। आता यामध्ये आपण 1 कप साखर घालून घेऊया। हा पाव किलोचा कप आहे। तर आता साखर आपण चांगली यामध्ये विरघळून घेऊया। साखर विरघळल्यानंतर आपल्याला लगेच ड्रायफ्रूट घालायचे आहे। हे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे। तर मी इथे बदाम आणि काजू घेतलेले आहे। आता हे घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आणि परत आपल्याला आता हे पूर्ण आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर छानपैकी दूध आपलं आटलेलं आहे आणि एकदम खमंग असा सुगंध येतो आहे। आता याला रिच फ्लेवर देण्यासाठी मिल्क पावडर घातलेली आहे। याऐवजी तुम्ही खवा पण वापरू शकता, पण इथे मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे आणि मिल्क पावडर घातल्यानंतर परत 3 ते 4 मिनिटं आपण चांगलं हे हलवा शिजवून घेणार आहोत। 3-4 मिनिटे हलवा शिजल्यानंतर बघू शकता तूप पण कढईला अलग झालेला आहे। तर आता एकदम टेस्टी आणि पारंपरिक पद्धतीने आपला हा हलवा तयार झालेला आहे। तर नक्की अशा पद्धतीने करून बघा। तर आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया। आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंटमध्ये नक्की सांगा। कॉमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर प्लेटमध्ये काढल्यानंतर आता आपण यावर पिस्त्याचे काप घालून घेऊया। तर एकदम टेस्टी असा हा आपला हलवा तयार झालेला आहे। अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉमेंट करायला विसरू नका। थँक्यू।